नाणेफेकीचा कौल केला गेलाय. तर कोण जिंकलाय रे नाणेफेक? तलवट पाली. तलवट ग्रामीण स्टार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि प्राचारण केले ते जेतवन सापेली या संघासाठी. तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. सतीशजी जाधव या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील. एक चांगली मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर संतोष शिवाजी उतेकर साखर बामणवाडी यांच्याकडून आपल्या संघासाठी धामणन वगळाचा माल 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांना या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही आले. धन्यवाद साहेब, तुमच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्यात. तर धामणन वगळाचा माल अजय जाधवकडे द्या. ते 501 रुपयाचं पारितोषिक आले तर अजय जाधव यांच्याकडे सुपूर्द करायचं आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर सामन्याची सुरुवात होते. तलवट ग्रामीण स्टार विरुद्ध जेतवन सापेरली. सामना 3 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. तटस्थ पंच प्रवीण महापदी आणि सतीश जाधव एक नावाजलेले पंच आहेत. एक हाय व्होल्टेजचा सामना आहे. एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते. सामना 3 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. तर या सामन्यासाठी दीपराज चव्हाण सामनाधिकारी म्हणून काम पाडते आणि रवींद्र जाधव यांना विनंती असेल की आपण या सामन्यासाठी सामनाधिकाऱ्याचं काम पाहायचं आहे. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आमच्या समेत जोडले ते प्रशांत उर्फ आम्ही ज्यांना लाडानी चोरवणे गावचे सुपुत्र आहेत बाबू. उत्कृष्ट असं समालोचन आमच्या समेत घडले. आमच्या पंचक्रोशीतील एक नावाजलेले समालोचक. जरी आम्ही निवे गावचे असलो तरी चोरवणे गाव हे आमचं कुठल्या गोष्टीत कमी पडणार नाही, कारण एक उत्कृष्ट असं त्यांचा एक दादा संघ म्हणून समजला जातोय. ते आमच्या समेत जोडले गेलेत. सामन्यातील पहिलं स्वतःच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज तर सामना चालू होतोय. तर सर्व सामन्याच्या सर्व संघनायकांना विनंती असेल की जेव्हा आम्ही सूचना देतो ना तर त्यांच्याकडे पुरेपूर लक्ष द्यायचं आहे, कारण अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा आहे आणि कुठल्याही प्रकारचा कुठल्याही गोष्टीवर वाद होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. तर प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू म्हणजे आपण राखीव खेळाडू जो म्हणतो तो आमच्या इथे संपूर्ण करायचा आहे की जेणेकरून त्याचंही इथं लक्ष राहील स्कोररवरती आणि काही गोष्टीवरती. तर सामन्याची सुरुवात होते. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत द्यायचं आहे. उदय एक नावाजलेला गोलंदाज आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. तटस्थ पंच प्रवीण महापदी निवेगावचे सुपुत्र आहेत. त्याचप्रमाणे सतीश जाधव डांगेवाडी संघाचे एक ज्येष्ठ खेळाडू. त्याचप्रमाणे आपल्या पोलीस खात्यात जे मुंबई शहरी भागात जे कार्यरत आहेत ते सतीश जाधव पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. उदय एक चांगला फटका मारलाय. लॉंगअपच्या दिशेने चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. पंचांचा इशारा येतोय 1 धावेसाठी. संघाची धावसंख्या होते 2 धावा. 2 धावा धावफलकावरती लागतायत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा, प्रेक्षक वर्गांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. श्रीराम चषक 2024 पर्व 13 मध्ये आजच्या दुसऱ्या दिवसातील मला वाटतं ही शेवटची दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण तिसरी लढत पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारचा सामना आहे. दोन्ही नावाजलेले संघ आहेत. आपल्या 15 गावातील तलवट ग्रामीण स्टार विरुद्ध जेतवन सापिरली हा संघ एक कडवी झुंज आपल्याला देताना दिसतोय. उदय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर चांगल्या प्रकारचा फटका मारलाय. क्षेत्ररक्षण मात्र झेंडूच्या खाली आला असता तर नक्कीच चांगल्या प्रकारचा एक झेल झाला असता, पण तसं नाही करता झेल मात्र तिथं घेण्याचा इरादा नसतोय आणि क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करण्यापूर्वी 2 धावा घेण्यात यश आले ते आशिष या फलंदाजाला आणि संघाची धावसंख्या होते 4 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम चषक 2024 पर्व 33 मध्ये संघाचे
मंडळाचे अध्यक्ष विकासजी चव्हाण साहेब हे मला वाटतं फार टेन्शनमध्ये आलेले आहे, कारण अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा आहे. गेली 1.5 महिना ज्यांनी जीवाची पराकाष्ठा केली आणि अंतिम टप्प्यात आणून ठेवलेली ही स्पर्धा त्यांच्या समेत जोडले त्यांचे भाचे प्रथमेश उतेकर, साखर चौकीची वाडीचे सुपुत्र आहेत. ते एक चांगला फटका मारलाय, 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, 1 ने वाढते, 5 धावा धावफलकावरती लागत आहेत. चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याला पाहिलं. ते अविनाशजी चव्हाण असतील, नितीन सकपाल असतील, रवींद्र सावंत असतील, राजेंद्र सावंत असतील, राजा असतील, विष्णू असतील, या साऱ्यांनी केलेली ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू उदय यांचा, चांगला फटका मारलाय, काय देखना फटका मारला, झेल मात्र तिथं होत नाही, पण चेंडूची फेक मात्र क्षेत्ररक्षक करतोय. तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते, 2 ने वाढते, 7 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मला वाटतं हा जून महिना असल्यामुळे ही अंतिम आणि मला वाटतं शेवटची ही स्पर्धा म्हटलं तर हे काही वावगं ठरणार नाही, कारण आपल्या 15 गावात जवळजवळ अर्ध्या स्पर्धा 50% म्हटलं तर ग्रामीण भागात म्हणजे आपल्या गावाकडे झाल्या आणि 50% ह्या शहरी भागात झाल्या. ठाणा असू द्या, डोंबिवली असू द्या, कल्याण असू द्या, दिवा हे खारलांचं मैदान, कालवा येथे या संपन्न झालेल्या या स्पर्धा. पुढचा चेंडू आणि चोरवणे गडकरवाडी गावठाण या संघाने एक मानाची स्पर्धा भरवण्यात आली होती. रोख रक्कम 50,000. दिघ्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अजय जाधव असतील, राजेश उतेकर, हे सर्व आयोजक मंडळी होती. 50,000ची टुर्नामेंट त्यांनी भरवली होती आणि प्रथम पारदेशचा मानकरी ठरला होता तो मुसाड चांदेवाडी हा संघ. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तू मैमे करण्याच्या प्रयत्नात फलंदाज फ्लंबन झालाय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 9 धावा. माझे साथी समालोचक आमच्या समेत जोडलेत, प्रशांतजी उतेकर. धन्यवाद विजयदादा. चालू असलेला सामना जेतवन सापिर्ली आणि तळवट ग्रामीण स्टार यांच्या दरम्यान महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. वाट एवढी पाहावी की तिला कोणत्याही प्रकारची वेळ नसावी. चातकाची ओढ लागावी सरीतून पडणाऱ्या पावसाच्या एखाद्या थेंबाची आणि त्या थेंबाने तहान भागावी. जंगलात गेलेल्या गायीला ओढ लागावी गोठ्यामध्ये असलेल्या तिच्या वासराची आणि त्याच वासराच्या ओढीने त्या गायीने आईने धाव घ्यावी. त्या मायलेकराचं वात्सल्य निर्माण व्हावं. समुद्रातल्या 2 मिनिटं मॅच थांबवायचे आहे. पंचाने 2 मिनिटं मॅच थांबवायचे. तर या सामन्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक म्हणजे कर्णधार आणि या सामन्यासाठी जे 2 पंच आहेत, प्रवीणजी मापदे असतील, सतीश जाधव, या सर्वांनी या 4 व्यक्तींनी सामनाधिकारी जे आहेत आमचे योगेशजी जाधव असे आयोजक, अविनाश चव्हाण असतील, दिलीपजी उतेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर अशोकजी चव्हाण साहेब यांची इथं उपस्थिती आवर्जून लागलेली आहे. आम्ही फार उशिराने तुमच्याकडं आमचं लक्ष गेलंय, तरी तुमचं आमच्या निवे रामोडीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि निवे रामोडीच्या मंडळाच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. हॅलो.
हॅलो, कृपया पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. दोन्ही संघांनी मंडळाला सहकार्य करायचं आहे. जेतवन सापेर्ली संघाने आपले त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. चालू असलेला सामना जेतवन सापेर्ली विरुद्ध तळवट ग्रामीण स्टार यांच्या दरम्यान आणि पहिलं षटक फेकलं गेलं होतं उदय यांच्या मार्फत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 9 या आकड्यावरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अरुण. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक फेकतोय तो अरुण. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो आशिष आला. सलामीला फलंदाज आलेला आशिष आणि सूरज. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. कृपया पंचांनी त्वरित सामना चालू करायचा. अजून आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. बराचसा वेळ वाया जातोय. वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक फेकतोय तो अरुण. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. 1 धावसंख्या घोषित करतायत पंच प्रवीण महाबदी. या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 10 या आकड्यावरती. श्रीराम चषक 2024 मध्ये उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंचे, मान्यवरांचे, आयोजकांचे इथं शब्दसुमनाने स्वागत करतो. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू तटवण्याच्या पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पंच 1 धावा घोषित करतात. या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 11 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना अरुण यांच्या मार्फत सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आशिष आणि सूरज यांच्या मार्फत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक फेकतो. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय अरुण. आशिष याला उंच उडेलला चेंडू बघूया झेल बाद होतो का. आणि झेल मात्र सुटलाय आणि तेवढंच सुंदर रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. आणि 2 धावा चोरलेले ते या दोन्ही खेळाडूंनी. आणि या 2 धावांनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 13 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना बिनबाद 13. सुंदर असा गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला अरुण यांच्या मार्फत. परंतु काहीसं क्षेत्ररक्षण गचाळ होतंय आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय तो तळवट ग्रामीण संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार अरुण. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो आशिष याला. आशिष टू अरुण असा सामना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पंच बाहू फैलवतात आणि डिक्लेअर झोन मध्ये अशा 2 धावा, अवांतर धाव 1 आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 या 2 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 15 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना पंच म्हणून कामगिरी पाहतायत ते प्रवीण जी महाबदी आणि सतीश जाधव. पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकला. लेग साईडच्या दिशेने तटवले. 1 धाव घेण्यात यश आले. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण होते सापेर्ली संघाकडून. एका धावेवर समाधान मानायला लागते. एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 16 या आकड्यावरती. काहीसं जगडून ठेवण्यात यश आले ते तळवट ग्रामीण या संघाला. दुसरं षटक चालू आहे परंतु तेवढंच क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतंय सापेर्ली संघाकडून. आता मात्र उंच उडेलला चेंडू बघूया झेलबाद होतो का. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे. एक मोठा गडी बाद होतोय तो सूरज. तळवट ग्रामीण या संघाचा पहिला हादरा बसतोय तो तळवट ग्रामीण संघाला 16 आकड्यावरती. सूरजची जागा घेण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज अजिंक्य. एक तळवट ग्रामीण संघाचा स्फोटक फलंदाज. चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला अजूनपर्यंत काय पाहायला मिळालं नाही. बघूया अजिंक्य आपल्या नावानिशी अजिंक्य ठरवतो का आपल्या संघाला आणि धावांचा वर्षाव करतो का पाहूया. सूरजची जागा घेण्यासाठी आलेला हा अजिंक्य आणि त्याचा मारा करेल तो अरुण. एक सुंदर अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय अरुण टू अजिंक्य असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. सुंदर असा चेंडू वेगवान
कोकण विभाग रजिस्टरचे अध्यक्ष श्री नितीन जाधव सर आले, त्यांचं स्वागत करण्यात जल फाउंडेशन कोकण विभाग जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री नितीनजी जाधव साहेब यांचं आगमन झालेले आहे. त्यांचे आम्ही श्रीराम क्रीडा मंडळ निवेर आमोडी यांच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो आणि कृपया त्यांना विनंती करतो आपण रंगमंचावरती बसून घ्यायचंय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 या आकड्यावरती. अजून एक शेवटचं षटक, हाणामारीचं षटक फेकायला येतोय तो सापिर्ली संघाकडून. गोलंदाज प्रवीण जाधव, स्वतः कर्णधार प्रवीण जाधव. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो आणि तळवट ग्रामीण स्टारला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो तो प्रवीण आणि त्याचा समाचार घेतोय तो सलामीचा फलंदाज आशिष. आशिष टू अविनाश. ओके ओके. प्रवीण टू आशिष. सुंदर असा चेंडू उडवला, पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होते सापिर्ली संघाकडून. हा दुसरा हादरा बसतोय तो तळवट ग्रामीण संघाला. अविनाश सलामीचा फलंदाज तंबूत परततोय आणि दोन गडी बाद होत आहेत ते तळवट ग्रामीण या संघाचे 17 या आकड्यावरती. शेवटचं षटक फेकले जाते ते सापिर्ली संघाकडून आणि पहिल्याच चेंडूवर एक मोठा हादरा दिलाय तो तळवट ग्रामीण संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज वैभव. बघूया एक सुंदर अचूक टप्प्याची विवेक टू प्रवीण सुंदर अचूक टप्प्याचा पहिला चेंडू, एक सुंदर असा चेंडू फेकला होता आणि मोठा गडी बाद केलाय तो प्रवीण यांनी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने उडालेला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव घेण्यात यश आलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी पूर्ण केलेली आहे. सुंदर असं रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन्ही खेळाडूंकडून आणि या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 19 या आकड्यावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना सुंदर अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो प्रवीण, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतंय आपल्याला सापिर्ली संघाकडून. पुन्हा एकदा तयार प्रवीण टू विवेक. डिक्लेअर झोन मध्ये मारलेला हा चेंडू पंच 1 धाव घोषित करतात. या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 20 या आकड्यावरती. आता मात्र दुहेरी आकडा पार 20 हा आकडा पार केलेला आहे. परंतु आता किती धावसंख्येचं उद्दिष्ट ठेवतात सापिर्ली संघासमोर ते बघूया आपण. एक तळवट ग्रामीण संघ, एक 15 गावातील एक नावाजलेला संघ आहे तो म्हणजे तळवट ग्रामीण. चांगले फलंदाज, स्फोटक फलंदाज पाहायला मिळतील आपल्याला या संघाकडून. पुन्हा एकदा सामना पाहायला मिळतो प्रवीण टू विवेक असा. पंचांनी 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुंदर असा यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढलेला आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केले. काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे ते म्हणजे सापिर्ली संघाकडून आणि आता मात्र फलंदाज धावचित होतोय. 2 धावा यशस्वी पूर्ण केल्या होत्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि 3री धाव घेताना हा मात्र फलंदाज तंबूमध्ये परततोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 या आकड्यावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना अजिंक्य बाद झालाय, धावचित झालेला आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज अक्षय. एक शरीरयष्टी मजबूत असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. बघूया चौकार षटकारांची आतषबाजी करतो का आणि एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळते का ते तळवट ग्रामीण संघाला. परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे प्रवीण यांच्या मार्फत सापिर्ली संघाकडून. कृपया पंचांनी त्वरित सामना चालू करायचा आहे. अजून आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. खेळाडूंनी थोडंसं सहकार्य करायचं आहे.
राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय प्रवीण. आता मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू, एक धाव घेण्या दिशेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र हा सुद्धा गडी बाद होते, धावचित होतोय आणि हा चौथा हादरा बसलाय तो 24 या आकड्यावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना विवेकची जागा घेण्यासाठी आलाय तो वैभव. तळवळ ग्रामीण संघाची धावसंख्या होती 4 बाद 24. पुन्हा एकदा प्रवीण टू. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंच 1 धावा घोषित करतात. या एका धावेची संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते 25 आणि 26 धावांचं आव्हान ठेवलंय ते सापेर्ली संघासमोर. 3 षटकामध्ये 26 धावांची 26 धावसंख्या करायची ती सापेर्ली संघाला. जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान. हॅलो हॅलो. तर श्रीराम चषक 2024 पर्व 13 मध्ये आमच्या निवेगावचे ज्येष्ठ नागरिक अशोकजी जाधव साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आमच्या निवे रामवाडीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. अशोकजी जाधव साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. तर सामना चालू होतोय. तलवाड ग्रामीण स्टार विरुद्ध जैतवंत सापेर्ली. 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या लागले धावफलकावरती 26 धावा. विजयासाठी 26 धावांचं आव्हान ठेवले. एक चांगल्या प्रकारची एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते, कारण क्वार्टर फायनलचा सामना, या सामन्यात जो संघ विजयी होईल तर धामणन वगळाचा माल या संघाची सेमीफायनलमध्ये लढत होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातं. श्रीराम चषक 2024 पर्व 13 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर ही कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते. आमच्या सोबत जोडले गेलेत यूट्यूबचं लाईव्ह ज्यांनी प्रेक्षकांना केले तो विघ्नेश आणि ओम, त्याचप्रमाणे गुणलेखक ज्यांनी सातत्याने आज गेली 2 दिवस आम्हाला सहकार्य केले, एक अचूक टिप्पणी केली, तो योगेश जाधव असतील, अमोल जगताप असतील, त्याचप्रमाणे एक साथी समालोचक आमच्या समेत जोडले गेले ते प्रशांतजी उतेकर, चोरवणे गावचे सुपुत्र आहेत. त्याचप्रमाणे एक नावाजलेला एक ज्येष्ठ खेळाडू निवे गावचे सुपुत्र हबप मच्छिंद्र शिंदे आमच्या समेत जोडले गेलेत. चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम चषक 2024 पर्व 13 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर सामन्याकडे घेऊन जातोय. सामना चालू करा. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 26 धावांची गरज. 18 चेंडू 26 धावांची गरज. हाय व्होल्टेजचा सामना असेल. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो धामणन वगळाचा माल या संघाची गाठ पडेल, याची नोंद घ्यायची आहे. तर सर्व मान्यवरांच्या उपस्थित सर्वांचं स्वागत केले जाते. श्रीराम चषक 2024 पर्व 13 मध्ये तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. एक हाय व्होल्टेजचा सामना आहे. तटस्थ पंच प्रवीण महापदे असतील आणि सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला सामना आहे. तर सामना अधिकारीचं काम पाहतायत ते मला वाटतं मच्छिंद्र शिंदे, एक नावाजलेले ज्येष्ठ खेळाडू, आपल्या 15 गावातील आपल्या नावाचा ज्यांनी डंका वाजवला आहे. ठाणा मुंबई जरी काल त्यांच्या पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीत जरी सामना पराजित झाला असला, पण क्रिकेट हे मात्र फार केलंय. पण ते गावी न जाता आजपर्यंत शेवटच्या सामन्यापर्यंत त्यांनी हजेरी लावले आणि सामनाधिकाराचं काम मात्र त्यांनी चोख पार पाडण्याची मनसुबा राखलाय. तर पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गांकडे जातोय. प्रथम क्रमांक 21,111, द्वितीय क्रमांक 10,111 आणि पाणी द्या. हा धन्यवाद, समजलं. तर चला सामन्याकडे सुरुवात होते. सामन्यातील पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज दीपेश. 18 चेंडू 26 धावांची गरज. हाय व्होल्टेजचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजयी तो धामणन वागलाचा माल या संघाशी गाठ पडेल, कारण प्रथम पारितोषिकची चमचमती ट्रॉफी कोणाच्या हाताला लागणार हे आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम पाहिलेली टप्प्यात ही स्पर्धा आहे. पुढचा चेंडू
चांगला फटका मारला आहे. मला वाटतं पंचांकडं अपील मागितलंय, पंचाने अपील मात्र फेटाळलं गेलंय. पण एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीला आलेली जोडी, एक नावाजलेली जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत आणि हॅलो. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आपला 12वा मॅच राखीव खेळाडू आमच्या पॅव्हलियनशिप मध्ये द्यायचं आहे, समालोचन कक्षात द्यायचे आहे. सर्वांची आम्ही नोंद करतोय, कारण वारंवार आम्ही सूचना देतोय, कारण अंतिम टप्प्यात आलेली ही स्पर्धा आहे, याची नोंद घ्यायची आहे. प्रशांत आणि विनय आणि गोलंदाजीच्या मार्कवर थोडासा मला वाटतं फलंदाज प्रबल झालाय. दीपेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. तर बघा लगेच इथं लक्ष द्या जरा. तर प्रथम क्रमांक 21,111, द्वितीय क्रमांक 10,111 आणि तृतीय क्रमांक आणि चतुर्थ 3,333 वा आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते या संघासाठी आणि या मंडळासाठी, ज्यांनी प्रथम पारितोषिक मानकरी त्याची ट्रॉफी दिले. 21,111 ते वीर अजय सकपाल निवे रामवाडीचे सुपुत्र आहेत, ज्यांनी आज कराटेमध्ये आपल्या गावाचं, आपल्या नावा 15 गावचं, आपल्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव ज्यांनी थायलंड या देशात मध्ये नेऊन ठेवले. कराटे ब्लॅक बेल्ट आहेत ते. एक उत्कृष्ट असं त्यांचं एक आपल्याला व्यक्तिमत्व पाहायला मिळणार आहे, कारण त्यांनी या संघासाठी, आपल्या वाडीसाठी एक चमचमती प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि 21,111 रुपये या लहान वयात, मला वाटतं त्यांचं वय म्हटलं तर मला वाटतं 14 ते 15, 16 वर्षाचा हा मुलगा आज थायलंडमध्ये जाऊन आपले एक चांगल्या प्रकारचं वाडीचं नाव ज्यांनी नेऊन ठेवले. कारण ही स्पर्धा आपल्या ग्रामीण भागातली स्पर्धा या मुंबई ठिकाणी शहरी भागात आणून ठेवण्याचं काम केलंय आणि यूट्यूब लाईव्ह मध्ये थायलंडमध्ये ही स्पर्धा आज पाहिली जाते. तरी त्यांचंही देखील आम्ही या मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. तर सामन्याकडे घेऊन जातोय. चला जरा पंच जरा तिथे लक्ष द्या, काय तर होते ते जरा सांगा. आमच्याकडे एक निर्णय घ्या, योग्य तो निर्णय घ्या. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. हॅलो. तर या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पार पाडतात ते सतीश जाधव आणि प्रवीण मापदे. तर निर्णय काय तो द्या लवकर आमच्याकडं. आणि फलंदाजाला जर काही इजा झाली असाल तर जरा बघा, बाहेर पाठवता आलं तर बाहेर पाठवा, चौकशी करा जरा लवकर. तर वैभवजी चव्हाण साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. कुंभवली गावचे सुपुत्र आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व. तर त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हायचं आहे. तर सर्व ग्रामीण भागातून आलेले सर्व संघ आहेत, त्या संघ नायकांना विनंती असेल, आपल्या गावातील जर कोण ज्येष्ठ नागरिक, त्याचप्रमाणे एक मान्य व्यक्ती जर कोण आले असेल तर आमच्याकडे तशी सूचना द्या की जेणेकरून आमच्याकडून, आमच्या मंडळाकडून त्यांचं यथाचित स्वागत केलं जाईल. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्य व्यक्तींचं आम्ही श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी 2024 पर्व 13 मध्ये हार्दिक स्वागत केलं जाते. सामन्याकडे घेऊन जातोय. सामना चालू होतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते, एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. तर संघाची धावसंख्या होते. पहिला चेंडू फेकण्याचं काम ज्यांनी केलं होतं आणि फलंदाज दिपेश याला फ्लंबन झाला होता, थोडंसं पायाच्या घोटण्यामध्ये त्रास झालाय. एक
सामना त्यासाठी आपण थांबवला गेला होता, पण पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय तो दीपेश आणि उदय आणि प्रशांत ही जोडी अजूनही आपल्याला मैदानात पाहताना दिसते. चांगल्या प्रकारचं आयोजन, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं जेतवंत सापेली या संघाने. 18 चेंडूचा खेळ आहे. विजयासाठी 26 धावांची गरज. ऑफच्या साईडला मारलेला फटका आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. अजूनही सलामीची जोडी मैदानात असेल. 1 धाव, 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस आहे. शेवटच्या टप्प्यात आलेली ही स्पर्धा आहे. एक चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम चषक 2024 मध्ये टप्प्याचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय दीपेश यांचा. एक चांगली फलंदाजी आणि चांगलं गोलंदाजी, त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एस टीच्या पाठीमागे जो अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण करतोय तो उर्फ महेंद्रसिंग धोनी यांच्या स्वरूपात. कारण मी मागाशी सांगितलं होतं प्रशांत की तलवट ग्रामीण संघ म्हटलं आणि जेतवंत सापेल्ली संघ म्हटलं की आपल्या 15 गावातील ही दोनही बलाढ्य संघ समजले जात आहेत. एक चांगल्या प्रकारचा गुणवान खेळाडू भरणा केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार केलाय, मात्र झेल मात्र तिथं होत नाही. झेल मात्र तिथं थोडासा सुटतोय. गच्चाल क्षेत्ररक्षण होतंय. फलंदाजाला त्याचा फायदा मिळतोय आणि 2 धावा घेण्यात यश येते. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 2 ने वाढते. 3 धावा धावफलकावरती लागत आहेत. योगेश चव्हाण मात्र गुणलेखकांच्या भूमिकेत चांगली कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. अजितजी शिंदे नेवेगावचे सुपुत्र आहेत. मला वाटतं सामना पाहण्यासाठी आलेत. त्यांची वर्णी दाखवली, त्यांनी हजेरी लावले. त्यांचा संघ मला वाटतं काल पराजित झालाय, पण ते आलेत कारण क्रिकेटवरती मोठं फार प्रेम आहे. कुणाल शिंदे असतील, मच्छिंद्र शिंदे असतील, प्रवीण वावदे असतील, विशाल चव्हाण असतील, अजित शिंदे असतील, हे नक्कीच आपल्या क्रिकेटवर फार प्रेम आहे म्हणून सामना पाहण्यासाठी आलेले. कारण आपल्या वाडीची आपली गावची स्पर्धा आहे आणि जर क्रिकेट म्हटलं तर ही स्पर्धा कोणाची काही असू नये, कारण 15 गावची स्पर्धा आहे. कोण जिंकणार कोण हारणार याचं महत्त्व नाही, पण मात्र खेळला जाईल तो क्रिकेट. वाईड आहे. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 5 धावा धावफलकावरती लागत आहेत. पुढचा चेंडू घेऊन आलाय तो गोलंदाज दीपेश. चेंडूला सन्मान दिलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केलाय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अचूक फेक केली चेंडूची, पण फलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक सुखरूप असलेला फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं ज्यांनी काम केलंय तर गोलंदाज दीपेश. या गोलंदाजाने चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. तलवार ग्रामीण स्टार म्हटलं की एक हाय व्होल्टेजचा सामना आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 26 धावांची गरज असताना एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू दीपेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती चांगला फटका मारलाय. लेग पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येते. क्षेत्ररक्षक मात्र अव्वल दर्जाचं केलं जाते. चांगली चेंडूची फेक झाली. निर्धाव चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय येतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 6 बिनबाद 6. हॅलो, जे एस टीच्या पाठीमागे उजव्या साईडला जे मंडळाचे स्वयंसेवक उभे आहेत तर त्यांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. कारण एकाच जागेवरती तिथे बसून राजेंद्र सावंत जरा 1-2 पाठीमागे प्लेयर घ्या आणि ह्या साईडला 1-2 या. कारण चेंडू कुठे जातो याच्यावर आपलं बारीक लक्ष असलं पाहिजे. कारण मंडळाचं हे कर्तव्य आहे. सदस्य आहेत आपण, स्वयंसेवक आहेत. कारण कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू आणण्यासाठी बाहेर जाणार नाही याची योग्य ती काळजी घ्यायची. सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सूरज. कारण सूरज आणि ज्यांनी राखीव तलवट ग्रामीण स्टार संघाचे जे राखीव खेळाडू आहेत जे 12वी, त्याने आम्हाला म्हणजे दिवसभरात त्यांचा जेव्हा सामना चालू आहे त्यांनी साथ दिले. ते निखिल आमच्या सौमेश जोले. फुलटा चेंडू आहे. मोठा प्रहार केलाय. चांगला फटका मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पण 1 धाव घेण्यात यश आले. ते या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 7 धावा धावफलकावरती लागत आहेत. प्रशांतजी
नक्कीच विजयदादा, सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय तळवट ग्रामीण संघाकडून. हाय व्होल्टेजचा सामना चालू आहे जैतवंत सापिर्ले आणि तळवट ग्रामीण स्टार या संघामध्ये. बघूया क्वार्टर फायनलचा सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे तो सूरज टू प्रशांत असा मारा आहे. एक स्फोटक फलंदाज प्रशांत सापिर्ली संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो सूरज टू प्रशांत. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू, झेल होता का पळा आणि काहीसा झेल सुटलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी झाले. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. सुंदर असा रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन्ही खेळाडूंकडून आणि या 2 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या होती ती 9. सूरज टू प्रशांत, पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो सूरज. प्रशांत याला काहीसा हलका चेंडू टाकला, प्रशांतने कळवलं नाही, स्लो गतीचा चेंडू आणि फसवलंय ते प्रशांतला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. काहीसं जखडवून ठेवायचा प्रयत्न करतोय तो सूरज. प्रशांत याला सुंदर अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सूरज याच्या माध्यमातून. तळवट ग्रामीण संघाचा हा एक स्टार खेळाडू सूरज काहीसं प्रशांत यांना जगडून ठेवलंय आणि धावांवरती अंकुश ठेवलाय तो सूरज यांनी. सूरज टू प्रशांत पुन्हा एकदा. हा मात्र चेंडू काहीसा उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच हात समांतर करतायत आणि या समांतर हातावरती अवांतर धावसंख्या मिळते ती सापिर्ली संघाला आणि एका धावेंशी संघाच्या धावसंख्येत वाढवते. धावसंख्या पोहोचते ती 10 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे ते सूरज यांच्या मार्फत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो सूरज टू प्रशांत असा हा सामना आपण बघूया. प्रशांत कसा प्रहार करतोय सूरज याच्या गोलंदाजीवर. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात उंच उडाला चेंडू झेल सुटतोय आणि पुन्हा एकदा एक मोठा गडी बाद होता वाचलेला आहे आणि प्रशांत याला पुन्हा एकदा जीवदान मिळालंय आणि या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 11 या आकड्यावरती. काहीसं दुहेरी आकड्यावरती पोहोचतोय तो जैतवंत सापिर्ली संघ. सुंदर अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय सूरज, परंतु काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण होतंय ते तळवट ग्रामीण या संघाकडून. आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय की विजयदादा चव्हाण असतील, रोहितजी उतेकर असतील, आमचे फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री दिलीपजी उतेकर साहेब असतील, ज्यांच्याकडून आम्ही नेहमीच काहीतरी शिकत असतो, आम्हाला मार्गदर्शन करत असतात, असे सगळे आमचे समालोचक यांचा मी सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सूरज. पुन्हा एकदा फसवा गतीचा चेंडू फेकलेला आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर अशा अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो सूरज. एक काहीसं फलंदाजांना जखडवून ठेवण्यात यश येते ते सूरज याला आणि जैतवंत सापिर्ली या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो सूरज आपल्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा तयार होते तो सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय प्रशांत याला. पुन्हा एकदा फसवा गतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यश येते ते सूरज याला. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विकेट किपर धोनी यांच्या मार्फत. दरम्यान आमचे विजयदादा सुंदर अशी गोलंदाजी केली होती सूरज याने, काहीस जखडवून ठेवलं आणि या षटकामध्ये 5 रन फक्त दिलेले आहेत ते सूरज याने. काय सांगाल या गोलंदाजाबाबत? नक्कीच प्रशांतजी, एक चांगला आपल्याला सामना पाहायला मिळतोय आणि 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 15 धावांची गरज असेल. 6 चेंडू 15 धावांची गरज असेल. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 11 धावा. तर चांगल्या प्रकारचा इथं आपल्याला सामना मिळतोय तळवट ग्रामीण स्टार विरुद्ध जैतवंत सापिर्ली संघासाठी. एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहिजे, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागेल, कारण 6 चेंडूचा खेळ बाकी असेल, 15 धावांची गरज असेल. काय घडणार, काय बिघडणार? प्रशांत, काय सांगशील या सामन्याबद्दल? नक्कीच विजयदादा, एक दोन्ही संघ तुल्यबल असे संघ आहेत. 15 गावातील नामांकित खेळाडूंचा संघ भरणं असलेले हे दोन्ही संघ आहेत. 6 चेंडू आणि 15 धावांचं उद्दिष्ट आहे ते सापिर्ली संघासमोर आणि तेवढाच एक ताकदीचा गोलंदाज पाहायला मिळते तो वैभव. तळवट ग्रामीण संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघाकडून शेवटचं षटक फेकतो तो वैभव.
प्रशांत सुंदर असा अचूक टप्प्याची पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय तो वैभव. प्रशांत याला जखडून ठेवलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. काहीसं आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. काहीसं मोठे फटके मारावे लागतील ते प्रशांत याला. दोन्ही स्ट्राईक अँड खेळाडू आणि नॉन स्ट्राईक खेळाडू दोन्ही प्रशांत आहेत. बघूया काय कुठला प्रशांत चमकतो या खेळपट्टीवरती विजय दादा. तर नक्कीच म्हटलं तर प्रशांत म्हटलं की एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असतो. चांगला फटका मारलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र तिथं प्लंबन झालाय. पण 2 धावा घेण्याचे यश आले. या 2 धाव्यांनी संघाच्या धावसंख्येत बदल होते. 2 वाढते. 13 धावा धावफलकावरती लागता येतं. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करावी लागेल. एखादा जर चेंडू, कारण रुपेश चांदे जरी सामना पराजित झाला असेल आपला संघ, प्रत्येक एखादा जर चेंडू जर डॉट गेला तर नक्कीच मला वाटतं हा सामना त्यांच्या पक्षात जाऊ शकतो. आणि जर एखादा फटका जर चौकार किंवा षटकार मारलाय तर नक्कीच मला वाटतं परिवर्तन करू शकतो. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. अवांतर धाव मिळले. वाईटच्या स्वरूपात प्रवीण महापदे यांचा इशारा येतोय. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 4 चेंडूचा सामना बाकी असेल. 12 धावांची गरज. 4 चेंडू 12 धावांची गरज. एखादा चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच सामना मला वाटतं कायापालट होऊ शकते. कारण क्रिकेट म्हटलं की सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. जो हुकला तो हारला आणि जो ठोकला तो जिंकला. हा क्रिकेटचा नियम आहे. कारण ठोकावा लागेल जर आपल्या संघाला पराजित करावे असेल, विजयाची पताका लावायची असेल. पुन्हा एकदा गोलंदाजाची लाईन आणि लेंथ भरकटले. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू. अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय आणि पंचांचा निर्णय येतोय थोडासा आमच्याकडे थर्ड अंपायरचा. तर सामनाधिकारी जे असतील ते त्यांनी बघून घ्यायचं आहे आणि योग्य तो निर्णय द्यायचा आहे आमच्याकडं. तर उजव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे ते पंचांनी वाईट घोषित केलाय. संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय ते 15 या आकड्यावरती. श्रीराम क्रीडा मंडळ चषक रामवाडी 2024 पर्व 13 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं पुनश्च एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे ज्या मंडळाला गेली 1.5 महिने ज्यांनी अतोनात मेहनत केली, सदस्य असतील, आजी माजी पदाधिकारी असतील का स्वयंसेवक असतील, या साऱ्यांचा आम्ही देखील या स्पर्धेदरम्यान हार्दिक आभार. त्याचप्रमाणे सर्व देणगीदारांचा आम्ही शतशः आभार मानतोय. एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते. तलवट ग्रामीण स्टार विरुद्ध जेतवन सापिर्ली. काय बोलशील या संघाबद्दल? नक्कीच विजयदादा, आपण पाहतो 365 दिवस ही जे आपले श्रीराम क्रीडा मंडळ असेल या क्षणाची वाट पाहत असतात आणि एवढंच आखीव रेखीव नियोजन केले ते या मंडळाने. आणि नक्कीच हाय व्होल्टेजचा सामना चालू आहे. तर पंचांचा निर्णय येतो वाईट नाहीये. तर एक लाईनच्या आतमध्ये असलेला चेंडू आहे. एक स्क्वेअर चेंडूचा मारा होता. पंचांचा निर्णय पण आपल्या इथे एक यूट्यूब लाईव्ह तर एक उपलब्ध आहे आणि थर्ड अंपायरनी घोषित केला की हा चेंडू वाईर नाहीये, सफल झालेला आहे. पण निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय गोलंदाज वैभव यांनी. प्रशांत पुन्हा एकदा वैभव टू प्रशांत. 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अजूनही 2 जर मोठे षटकारांचे पाहायला मिळाले तर नक्कीच जिंकू शकता. पुन्हा एकदा वैभव टू प्रशांत. हा मात्र उंच उडलेला चेंडू. बघूया चेंडू जातोय खेळाडूच्या हातामध्ये, विसवतोय जाऊन आणि हा मोठा गडी बाद होतोय प्रशांत यांच्या मार्फत. प्रशांत टू बॅक टू पॅव्हेलियन पाहायला मिळतोय. आपल्याला सापिर्ली संघाचा मोठा खेळाडू बाद होऊन तंबूत परततोय आणि एक मोठा हादरा बसलाय तो म्हणजे सापिर्ली संघाला. आता मात्र काहीसं गणित बदलले. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा आपल्या या स्पर्धेचा नियम आहे आणि 2 मोठे फटके, 2 चेंडूवरती 2 षटकार खेचावे लागतील बहुतेक या खेळाडूला. नवीन प्रशांतची जागा घेण्यासाठी आलेला हा नवीन फलंदाज अतुल. बघूया अतुलने अशी कामगिरी करतो का आणि आपल्या संघाला विजय करतो का? विजय दादा काय सांगाल? एक अतुलला एक सुवर्ण संधी आहे या सामन्यादरम्यान. तर नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. कारण एक चांगल्या प्रकारचा असा झेल घेतला आणि गडी बाद झाला होता.
चांगला फटका मारलाय. मला वाटतं उजव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 15 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही 11 धावांची गरज. 2 चेंडू 11 धावांची गरज. एखादा जर षटकार आला, मोठा प्रहार केला तर नक्कीच मला वाटतं या संघाचे सामन्याची कायापालट होऊ शकतं. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण झाले. एक गोलंदाजांनी निशात जाणला होता या फलंदाजाला, कारण मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगलं क्षेत्ररक्षण झाले एसटीच्या पाठीमागे आणि फलंदाजाला बांधून ठेवले. 1 चेंडू 11 धावांची गरज. 1 चेंडू 11 धावांची जेतवन सापडली संघाला. त्याच्या विरोधात जर खेळतोय तो तलवट ग्रामीण स्टार, एक नावाजलेला संघ, आपल्या 15 गावातील नावाजलेला संघ तलवट ग्रामीण स्टार संघ खेळतोय. एक चांगली गोलंदाजी, मोठा प्रहार केलाय. चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये 2 धावेसाठी आणि तलवट ग्रामीण स्टार हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे जेतवन सापिल्ली संघ आपण इथे आलात, चांगल्या प्रकारची खेळी साकारलीत. तुमचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. तर पंचांचा निर्णय येतोय. हा नोचा इशारा असेल तर रिव्ह्यू घ्यायचा आहे. तर नोचा इशारा येतोय पंचांचा. तर सामनाधिकारी संजयजी उपाले साहेब असतील, मच्छिंद्र शिंदे असतील, या आपण इकडे जरा आणि चेकिंग करून आम्हाला योग्य तो निर्णय दिला जाईल. तुम्ही जाताय ना अंपायरला, नंतर सेमीफायनल सुधीरला घ्या. हॅलो हॅलो. तर हा चेंडू नो असेल. पंचांचा निर्णय येतोय कारण फलंदाजाने घोषित मागितला होता पंचांकडे निर्णय. तर हा नो चेंडू असेल आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. 18 धावा झाल्यात. विजयासाठी 8 धावांची गरज असेल. 1 चेंडू 8 धावांची गरज. कारण मी मगाशी सांगितलं होतं का क्रिकेट म्हटलं की सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. कारण शेवटचा चेंडू होता, मोठा प्रहार केला. गोलंदाजी थोडीशी लाईन आणि लेंथ बिघडले आणि स्क्वेअर चेंडूचा मोठा मारा केला. तर असं वाटलं होतं की फुलटा चेंडू आहे, पण फलंदाजांनी इशारा केलाय आणि हा नो चेंडू घोषित केलेला आहे. कारण पंचांचा निर्णय येतोय. सामनाधिकारी जे काम पाहताय, जे मच्छिंद्र शिंदे असतील, संजयजी उपाले साहेब असतील, यांचा इशारा येतोय, तटस्थ निर्णय येतोय. 1 चेंडू 8 धावांची गरज. 1 चेंडू 8 धावांची गरज. 8 धावा 1 चेंडू. तर त्याला फार मीटिंग करू नका. लवकरात लवकर आपल्याला सामने पार पाडायचे. तर एका चेंडूवरती 8 धावांची गरज असेल ती जेतवन सापेली या संघासाठी. त्यांच्या विरोधात खेळतोय तो तलवट ग्रामीण स्टार, एक नावाजलेला संघ, एक बलाढ्य संघ म्हणून समजला जातोय. या खारल्यांच्या मैदानावरती या मुंबई नगरीत खेळताना दिसतोय आणि गेली 2 दिवस आपल्या 15 गावातील एक नावाजलेले संघ, एक चांगल्या प्रकारचे ज्येष्ठ खेळाडू असतील, युवा खेळाडू असतील, एक चांगल्या प्रकारची खेळी साकारले या मैदानावरती. तर सर्वांचं आम्ही देखील या मंडळातर्फे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू आहे. चांगला फटका मारला. क्षेत्ररक्षण मात्र व्हायला पाहिजे, पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येते. 1 धाव येते आणि तलवट ग्रामीण स्टार हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे जेतवन सापेल्ली संघ आपण इथे आलात, चांगल्या प्रकारची खेळी साकारली. तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर यानंतरचा होणारा सामना आहे तर धामणन वगळाचा माल आणि तलवट ग्रामीण स्टार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती. तर तलवट ग्रामीण स्टार आणि धामणन वगळाचा माल दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे या सामन्याचं पंच म्हणून काम पाहतील दिलीपजी उतेकर आणि सुधीरजी मापदी.
विनंती असेल सुधीरजी महापदे आणि दिलीपजी उतेकर साहेबांना या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पार पाडते. गेली 2 दिवस जे आहे आम्हाला तुम्हाला माहिती आहे की आम्ही वारंवार सूचना देत असतो, कारण एखादी स्पर्धा आपण जेव्हा भरवली जाते आणि एखाद्या स्पर्धेचा आपण जेव्हा गाव किंवा वाडी आयोजन करतो ना, तर तेव्हा लाईन आणि लेंथ ज्याला म्हटलं जातं ते आपण इथं